आणि त्याच्यामधली टॅट 2025 जी अगदी उंबरठ्यावरती येऊन ठेपलेली आहे आणि तरी सुद्धा अजून संभ्रम संपत नाहीये आणि तरी सुद्धा अजून म्हणजे या संदर्भातील निगेटिव्ह पॉझिटिव्ह येणारे अडथळे अजून संपत नाहीयेत, परंतु परीक्षा मात्र वेळेवरतीच होणार आहे असं शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. त्याचबरोबर ओक मॅडम या व्हिडिओचं तुम्ही थंबनेल सुद्धा पाहिलं असेल, त्यांची सुद्धा उमेदवारांनी भेट घेतलेली आहे. त्यांनी सुद्धा पुन्हा एकदा याच गोष्टीला दुजोरा दिला आहे आणि मी ऍडव्होकेट प्राध्यापक बालू शहाणे गेल्या काही दिवसापूर्वी चॅनलवरती व्हिडिओ टाकून तुम्हाला कन्फर्म सांगितलं होतं मित्रांनो, परीक्षा पुढे जाणार नाहीये, जायला पाहिजे 100% जायला पाहिजे होती. त्याचं कारण असं होतं की म्हणजे खूप कमी वेळ भेटलेला आहे उमेदवारांना सध्या प्रिपरेशन करण्यासाठी. त्याचबरोबर बऱ्याच परीक्षा इन बिटवीन येत आहेत आणि त्याच्यामुळे कोणता अभ्यास करायचा आणि तेवढं जरी असलं तरी मग या सुकर कशा होतील या संदर्भात अनुराधा ओक मॅडम ज्या परीक्षा परिषदेच्या आहेत त्यांची सुद्धा भेट घेतलेली आहे. त्याच्यावरती त्या काय म्हणाल्या हे सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओमध्ये पुढे समजणार आहे. सो डू सबस्क्राईब, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि येस सर्वांना नक्की सांगा, कारण ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आपण चॅनलवरती देत असतो. आणि याचं एक वृत्तिमंत उदाहरण म्हणजे जेव्हा युद्ध चालू होतं इंडिया पाकिस्तान, तेव्हा सुद्धा मी हे तुम्हाला कन्फर्म ऑथेंटिकपणे सांगितलं होतं की मित्रांनो एकच कंडिशन आहे की त्या कंडिशन मध्ये परीक्षा पोस्टपोन होऊ शकते, पुढे ढकलली जाऊ शकते. ती म्हणजे जर एनिथिंग इफ एट ऑल हॅपन्स अबाउट कंडिशन ऑफ वॉर, म्हणजे जर एकदम भयंकर जर वॉर सुरू झालं तर मात्र त्याच कंडिशन मध्ये परीक्षा पुढे जाऊ शकेल, अन्यथा परीक्षा पुढे जाणार नाही. कारण या संदर्भात मी स्वतः मंत्रालयात फॉलोअप घेतला होता आणि तुम्हा सर्वांना ही माहिती सांगितली होती. आता मित्रांनो हे चालू असताना मला माहिती आहे की तुम्हाला सध्या परीक्षेवरती अभ्यासावरती फोकस करणं देणं गरजेचं आहे, त्यामुळे तुम्ही